आर्थिक संपन्न जनतेनं आपला आरक्षणाचा हक्क सोडावा असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत आहे। राजस्थानमधल्या नागौर इथं पार पडलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली। त्यावर भूमिका स्पष्ट करताना सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन आर्थिक संपन्न असलेल्या जनतेनं आरक्षणाचा त्याग करण्याचा विचार करायला हवा असा ठराव मंजूर केला। 4 राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना संघानं केलेल्या विधानामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाचा वाद आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। संसदेच्या एथिक्स कमिटीने या प्रकरणी राहुल गांधींना नोटीस बजावली आहे। माजी खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। लालकृष्ण अडवाणींच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीकडून राहुल गांधींना मुद्दाम टार्गेट केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सर्वात आधी हा प्रश्न उपस्थित केला होता। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जेएनयू मधल्या देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर टीका केली। आपल्याच विद्यापीठात आपल्याच देशाचे तुकडे पाडण्याच्या घोषणा ही अस्वस्थ करणारी बाब असल्याचं गडकरींनी म्हटलं। राजकीय विचारसरणीत मतभेद असू शकतात। एक संस्था म्हणून न्यायपालिका सध्या मोठं विश्वासार्हतेचं संकट झेलते, ते मोठं आव्हान असल्याचं मत सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी व्यक्त केलं। अलाहाबाद उच्च न्यायालयानं 150व्या वर्षात पदार्पण केले। त्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। न्यायाधीशांनी आपल्या कर्तव्याप्रती तत्पर राहायला हवा असा सल्लाही त्यांनी दिला। कर्नाटकमधल्या कोप्पल जिल्ह्यात जेडीएसच्या उमेदवारानं एका महिला कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली। महापालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला। नगरसेवक असलेला चिन्नप्पा यादवार असं या उमेदवाराचं नाव आहे। त्यानं विजया हिरेमठ यांच्या श्रीमुखात लगावली। चिन्नप्पाच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला विजया यांनी मत दिल्यानं चिन्नप्पानं भर सभेत त्यांना मारहाण केली। हैदराबादमधल्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले। दंडाधिकारी जयेश रमेश यांनी मल्ल्या यांना 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले। मल्ल्या यांच्यासोबत किंगफिशर एअरलाइन्सचे CFO रघुनाथ यांच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले। त्यामुळे मल्ल्या आणखी एका प्रकरणात अडचणीत आले। बँकांनी दिलेल्या मोठ्या कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मत मांडलंय। बँकांनी दिलेली मोठी कर्ज जी थकीत आहेत ती माफ करणं अवघड आहे। ठरवून कर्ज बुडवणारे आणि कर्ज फेडताना येणारे यांना एकाच नजरेतून पाहता येणार नाही असं मत त्यांनी मांडलं। नवी दिल्लीमध्ये आयोजित रामनाथ गोयंका व्याख्यानात ते बोलत होते। वाराणसीमधील एक प्राचीन महादेवाचं मंदिर काही भाग वीज कोसळल्यानं त्याचा कोसळलाय। रात्री जोरदार पावसासह एक वीज महादेवाच्या मंदिरावरती कोसळली। रत्नेश्वर महादेवाचं हे मंदिर आहे। 400 वर्षांपूर्वी या मंदिराची बांधणी करण्यात आली आहे। जमीन खचल्यानं मंदिराचा काही भाग एका बाजूला झोकल्याचं भक्तांनी सांगितलं। हिमाचल प्रदेशातल्या कुलू मनालीत बेपत्ता 8 लोकांचा शोध सुरूच आहे। मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हे लोक बेपत्ता झाले। शोधकार्यात हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते। बेपत्ता झालेल्यांमध्ये 6 विद्यार्थी आणि 2 गाईड असल्याचं समजतंय। शोधकार्यामध्ये ITBPच्या जवानांचाही समावेश आहे। चंद्रखणीजवळ पायाचे ठसे दिसल्याचं हेलिकॉप्टरच्या रेस्क्यू क्रूनं सांगितलं। डेहराडूनमध्ये विमानाचा टायर फुटला। वायुदलाचं विमान उतरताना त्याचा टायर फुटला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। डेहराडूनपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या जॉली ग्रांट विमानतळावर ही दुर्घटना घडली। विमानामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यासह 10 जण होते। या अपघातानंतर इतर विमानांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले। तुर्कस्तानची राजधानी अंकारा आत्मघातकी हल्ल्यात 30हून अधिक जणांचा बळी गेल्यानं हादरली आहे। गेल्या महिन्याभरातली दुसरी घटना आहे। हल्ल्यानंतर संपूर्ण अंकारा शहरामध्ये एकच खळबळ माजली। संध्याकाळच्या सुमाराला एका गजबजलेल्या बसस्टॉपवरती हा हल्ला झाला। गर्दीच्या वेळी झालेल्या स्फोटानं बळींची संख्या वाढली आहे। या स्फोटात 134 जण जखमी झाले। आफ्रिका देशाच्या आयव्हरी कोस्ट जवळच्या किनारी हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा रक्षकांनी 6 आतंकवाद्यांना ठार केले। मात्र या हल्ल्यामध्ये 2 सैनिकांसह 16 जणांना आपले प्राण गमवावे लागले, ज्यातले 4 जण हे युरोपामधले। सिरियामधल्या हमा राज्यातल्या शाकिर शहरात सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार लढाई झाली। या लढाईचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोडही करण्यात आला। या व्हिडिओमध्ये बॉम्ब हल्ल्यानं उद्ध्वस्त झालेलं शहर आपल्याला पाहायला मिळतं।
येमेनमधल्या अदन शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात 17 अतिरेकी ठार झाल्याचं वृत्त आहे. हे अतिरेकी अल कायदा संघटनेचे होते. एका इमारतीत ते लपून बसले असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. पाकिस्तानच्या कराची शहरात हजारो लोकांनी मुमताज कादरी यांना श्रद्धांजली वाहिली. मुमताज कादरी यांना फेब्रुवारीमध्ये पंजाबच्या राज्यपालांची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इराणनं इराकच्या टांजा शहरात डॉक्टरांचं एक पथक रवाना केलं. इसिसनं बॉम्ब हल्ला केल्यानं तिथल्या लोकांना खाज येऊन श्वास घेण्याचाही त्रास होतो. यात हल्ल्यात ISISनं रासायनिक बॉम्ब वापरल्याचं बोललं जातं. लंडनमध्ये रविवारी सेंट पॅट्रिक्स डे साजरा करण्यात आला. या निमित्तानं ट्राफलगर स्काय वॉकवरती अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या जवळपास 1 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. सरकारनं LBTसाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता सरकार आढेवेढे घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवरती बोट ठेवलं. योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातल्यानं काही वेळाकरता कामकाज तहकूब करण्यात आलं. दुष्काळाच्या चर्चेला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत उत्तर दिलं. विरोधकांनी दुष्काळाचं राजकारण करू नये असं आवाहन खडसे यांनी विरोधकांना केलं. राज्यामध्ये पहिल्यांदाच रब्बीचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून पुढचे 3 महिने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. टँकर बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार तहसीलदारांना देण्यात आल्याचं खडसे यांनी सांगितलं. तसंच कृषी पंपांच्या वीज बिलात 100% सूट दिल्याची घोषणाही खडसे यांनी केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना लगेचच मदत करण्यात येणार आहे. कुठलीही अट किंवा चौकशीशिवाय तातडीनं 1 लाखांची मदत केली जाणार आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांची ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. चौकशीला जाण्यापूर्वी भुजबळांनी आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं. सरकारकडून सूडबुद्धीनं राजकारण केलं जात असल्याचा आरोप यावेळी भुजबळांनी केला. या प्रकरणी त्यांचे पुतळे समीर भुजबळ आणि पुत्र पंकज भुजबळ यांची आधीच चौकशी करण्यात आली आहे. समीर भुजबळ अजूनही अटकेत आहेत. दरम्यान आज सकाळी छगन भुजबळ यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक झाली. तिकडे राज्याच्या अनेक भागातून प्रामुख्यानं भुजबळांचा मतदारसंघ असणाऱ्या येवल्यातून मोठ्या संख्येनं भुजबळांच्या समर्थकांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. भुजबळांची गाडी येतात समर्थकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून ईडीचा सगळा परिसर दणाणून सोडला. पण मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनाची शक्यता पाहता पोलिसांनी आधीच बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं. पुढच्या आठवड्यामध्ये बँकेची कामं ढकलणार असला तर पुन्हा एकदा विचार करा. कारण पुढच्या आठवड्यात सलग 4 दिवस बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. पुढच्या आठवड्यात गुरुवारपासून रविवारपर्यंत थेट 4 दिवस सलग सुट्टी असल्यानं बँकेचे व्यवहार ठप्प असणार आहेत. गुरुवारी धुलीवंदन, शुक्रवारी गुड फ्रायडे, चौथा शनिवार आणि मग रविवार आल्यानं 4ही दिवस बँका बंद असणार आहेत. म्हणूनच कल करे सो आज कर, आज करे सो अब असं म्हणण्याची वेळ यंदा बँक ग्राहकांवर सुट्ट्यांमुळे आली. भारतात राहत असलो तरी भारत माता की जय कधीच म्हणणार नाही असं अजब विधान खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लातूरमधल्या उदगीर इथल्या जाहीर सभेत बोलताना केले. आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी आपण भारत माता की जय कधीच म्हणणार नाही असं ओवैसी यांनी म्हटलंय. पुणे जर्मन बेकरीतील प्रमुख आरोपी हिमायत बेग आणि इशरत जहा हे दहशतवादी निर्दोष असल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबासोबत आपण उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. परभणीमधल्या हबीब अहमद अब्दुल्ला उर्फ हम्मू चाऊस या तोतया पत्रकारानं भूलताफा मारून 2,17,00,000 गंडा घातल्याचं समोर आलंय. आपल्याकडे एक भांडं आहे, त्याच्यावर वीज पडली होती, त्यामुळे त्या भांड्यात विशेष घटक तयार झालेत. ते भांडं अमेरिकेच्या नासाला 15,000 कोटीनं देण्याचा सौदाही झालाय. त्यासाठी आपल्याला आधी 3 कोटींपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार असल्याची थाप त्यानं मारली होती. कांदिवलीमधल्या आप्पापाड्यातील मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमधल्या दगडफेक प्रकरणी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुरार पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. पहिल्या क्रमांकाचे आरोपी म्हणून कंबोज यांचा उल्लेख करण्यात आला. रविवारी आप्पापाड्यात मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली होती.
ठाण्यामधले बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। यात नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण यांचा समावेश आहे। या चौघांवर परमार यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। चौघांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या नगरविकास खात्यानं ठाणे मनपाला दिलेत। पालिकेनं ही कारवाई केली नाही तर नगरविकास खातं या आरोपी नगरसेवकांचं पद रद्द करेल असंही निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आलं। सत्व आंतरिक बळ हा एक कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला। मराठी तारेतारका यावेळी रॅम्पवरती उतरले। त्यांच्यासोबत काही विशेष मुली ही रॅम्पवरती आल्या होत्या। या मुली विशेष या कारणासाठी कारण त्यांच्यावरती ॲसिड हल्ला झाला। या वेदनेतून बाहेर पडून त्यांना जगण्याचं बळ द्यावं यासाठी हा शो होता। त्यांच्या धैर्याला सलाम करण्यासाठी या मुलींच्या रॅम्पवॉकचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यामधल्या मगरपट्टा सिटीमधल्या सीझन मॉलमध्ये हा प्रोग्राम झाला। मुंबई कबड्डी असोसिएशननं मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। मालाडमध्ये स्पर्धेचं हे आयोजन करण्यात आलं होतं। महिलांचे 16, पुरुषांचे 16 गट सहभागी झाले होते। महिला गटात शिवशक्ती मुंबई आणि राजमाता जिजाऊ गटात अंतिम सामना रंगला। शिवशक्ती गटानं हा सामना जिंकला तर पुरुष गटात महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई आणि एअर इंडिया मुंबई यांच्यात अंतिम लढत झाली। एअर इंडिया मुंबईनं हा सामना जिंकला। महापौर चषक स्पर्धेला स्वतः महापौर मात्र अनुपस्थित होते। भारतश्री शरीरसौष्ठव स्पर्धा नुकतीच रायगड जिल्ह्यातल्या रोह्यात पार पडली। सुनीत जाधवनं भारतश्रीचा किताब पटकावला। पहिल्यांदाच यावर्षी महिला शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग हे या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण होतं। सेनादलाचा सुनीत जाधव आणि सेनादलाचा मुरली कुमार यांच्यात भारतश्री किताबासाठी चुरशीची लढाई झाली तर महिलांमध्ये मणिपूरची सरिता देवी आणि महाराष्ट्राच्या सबलिका शाह यांच्यात प्रमुख लढत झाली। यात मणिपूरच्या सरिता देवीनं मिस इंडिया होण्याचा मान पटकावला। भारतातला आगळा वेगळा असा धरमतर ते बेलापूर रेतीबंदर चॅनल पहिल्यांदाच साखळी पद्धतीनं पार करण्यात आलं। 2 9 वर्षांच्या मुलांनी हे अंतर पार करण्याची कामगिरी केली आहे। 4थीत शिकणारा वेदांत सावंत आणि 5वीत शिकणारा राज जलतरणपटू ठरला। टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला आदर्श मानतो। त्याची बॅटिंग, विकेट किपिंग पाहतो। बॅटिंगच्या जोरावर धोनी टीमला विजय मिळवून देतो। ते अविस्मरणीय आहे। मी धोनीकडून खूप काही शिकतो असं मत पाकिस्तानचा विकेट किपर बॅट्समन सरफराज खाननं व्यक्त केलं। धोनीसारखं पाकिस्तानच्या टीमला विजय मिळवून देण्याकरता प्रयत्न करायचे आहेत असंही सरफराजनं म्हटलं। नुकत्याच झालेल्या एशिया कपमध्ये धोनीच्या बॅटचा आवाज धोनी फॉर्ममध्ये असल्याचं दर्शवत होता। वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आशिया कपमध्ये धोनीची दमदार कामगिरी भारतीय टीमसाठी आश्वासक गोष्ट आहे असे उद्गार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काढले। तसंच जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपमध्ये निर्णायक ठरू शकतो असंही सचिननं सांगितलं। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्मअप मॅचमध्ये हाफ सेंचुरी झळकावल्यानं आत्मविश्वास उंचावला। याचा फायदा मुख्य फेरीच्या लढतीत होईल। वर्ल्ड कपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याकडे लक्ष असेल असं टीम इंडियाचा गब्बर शिखर धवननं म्हटलं। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्मअप मॅचमध्ये शिखर धवननं 53 बॉल्समध्ये 73 रन्स केले। ला लिगामध्ये बार्सिलोनानं मेसीच्या जोरदार कामगिरीच्या जोरावरती गेटाफे क्लबवर 6-0 असा दणदणीत विजय मिळवला। मेसीचा 1 गोल आणि 3 असिस्टच्या जोरावरती बार्सिलोनाला हा विजय मिळवणं सहज शक्य झालं। सुरुवातीपासूनच आघाडी घेत बार्सिलोनानं गेटाफेला पराभवाची धूळ चारत ला लीगच्या जेतेपदासाठी एक पाऊल पुढे टाकलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।